तर आता एक फोमो निघाला आहे की फिअर ऑफ मिसिंग आउट. तर तुम्ही जे इन्स्टावर बघतात ते इन्स्टा लाईफ आहे फक्त. त्यात तुम्हाला त्या माणसाची ॲक्च्युअली लाईफमध्ये काय चालू आहे ते काहीच माहिती नसतं. एखादा आठवडा आधी 2 आठवड्या आधी थोडंसं इमोशनल डिस्टर्बन्स सुरू होतो. तिथे पटकन रडू येणं, पटकन राग येणं, चिडचिड होणं थोडीशी, किंवा अंग दुखणं सुरू होतो, फिजिकल सिम्पटम्स होतात थोडेसे. सो हे हॉर्मोन्सचा इफेक्ट आहे. पिरियडचं नाव घेऊन तुम्ही सुट्टी मारतायत, पोट दुखतं म्हणतायत, घरी बसतायत, तर ते खरं होतं, तसं खरं होतं. आणि हा आता इमॅजिन करा की हा जो हॉर्मोन आहे हे कितीतरी पट प्रेग्नन्सीमध्ये वाढतो. पण तुम्हाला जेव्हा स्ट्रेस या एन्झायटी होते तुम्ही कसं हँडल करता? कारण आय डोंट थिंक ऑन कॅमेरा कोणी बोलतं की जेव्हा मला गरज पडते मी सुद्धा थेरपीला जाते. ओके, म्हणजे तुम्ही ॲज अ सायकॅट्रिस्ट स्वतःसुद्धा जातात. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? छान. तर स्वागत आहे तुमचं 3S टॉकमध्ये. मित्रांनो, मी आत्ताच तुम्हाला एक प्रश्न विचारला, कसे आहात? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच रोज कोणी ना कोणी विचारतच असेल आणि तुम्हीही खूप कॅज्युअली ह्याचं उत्तरही देत असेल की हां, मी छान आहे, मी स्वस्थ आहे. पण खरंच तुम्ही ठीक आहात? आपल्याला खूप तणाव असतो. एखाद्या घटनेमुळे आपल्याला कधी एन्झायटी, टेन्शन किंवा डिप्रेशन येतो आणि कधीकधी असा विचारसुद्धा येतो की आपण कुठेतरी लांब पळून जायला पाहिजे. पण तरीसुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारल्यास आपण तेच उत्तर देतो की आम्ही खूप छान आहेत. तर असं का? आपल्याला जर एखाद्या वेळेस ताप आला तर आपण पॅरासिटामॉल गोळी घेतो. आपल्याला जर लागलं, रक्त येतं आहे तर आपण डॉक्टरकडे जातो. पण आपण आपल्या बाहेरी शरीरासाठी सगळं करतात, पण त्याचवेळी आपण आपल्या मनासाठी काय करतात? शक्यतो काहीच नाही. तर या आज आपण ह्याच विषयावर डिस्कशन करण्यासाठी आपल्यासोबत बोलवलं आहे एक वेल नोन अँड एक्सपिरियन्स सायकॅट्रिस्ट डॉक्टर सुचिता अग्रवाल मॅम. नमस्कार मॅम, तुमचं आमच्या 3S टॉकमध्ये खूप खूप स्वागत आहे. मॅम, तर सर्वात आधी माझा पहिला प्रश्न हाच असेल की मेंटल आणि इमोशनल वेलनेस ह्यातून आपण काय समजलं पाहिजे? सो हा जो प्रश्न आहे हा खूप जणांना असतो आणि इमोशनल हेल्थ जर आपण बघितलं तर ते मेंटल हेल्थचा पार्ट आहे. येस. मेंटल हेल्थ हा एक अम्ब्रेला टर्मसारखा आहे. त्याच्यात सगळंच काही येतं. विचार करण्याच्या पद्धती, आपली इमोशनल हेल्थ आणि आपला स्वभाव हे सगळं येतं. त्यातलं इमोशनल हेल्थ आपण म्हटलं तर मेनली इट कन्सर्न्स की आपण आपले इमोशन्स कसे रेग्युलेट करतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला दिवसात कधीतरी राग येतो, कधीतरी खुश वाटतं, कधी उदास वाटतं. आपण त्या गोष्टी कसे हँडल करतो हा इमोशनल वेलबिंगचा भाग आहे. आणि ह्या गोष्टी आपल्या अनुभवातून आपण जे शिकतो लहानपणापासून त्याच्यातनं येत जातात. आणि मेंटल हेल्थला आपण कसं डिस्क्राईब करू? कारण की मेंटल हेल्थ जर एखादा स्टुडंट असेल तर तो अभ्यास करून त्याला ताण येतो, कधी फेलियरचा किंवा सक्सेसचा हा विचार करून त्याला प्रेशर येतं. तर हे दोन्हीवरती इफेक्ट करतं, इमोशनल प्लस मेंटल हेल्थ. तर ह्याला आपण कसं हँडल करायला पाहिजे? ओके, सो आपण जेव्हा म्हणतो आहे की एक नॉर्मल प्रेशर येणं एक्झाम्सच्या आधी, ते अगदी नॉर्मल गोष्ट आहे की प्रेशर येणं. पण त्याच प्रेशरने किंवा त्या स्ट्रेसने जर माणूस हतबल झाला की मी अभ्यास करूच शकत नाही आहे, छातीत धडधड होते आहे, झोप लागत नाही आहे, जेवण जात नाही आहे, तर ते मेंटल हेल्थ इश्यू होतो. सो आणि हे होतं आहे जेव्हा ते स्ट्रेस मिनिमल आहे, जेव्हा सुरुवात आहे तेव्हाच रेकग्नाईज करणं. कारण ह्या गोष्टी लहानपणीच सुरू होतात परत. म्हणजे एक 5वीतला मुलगा पण तेवढंच स्ट्रेस घेऊ शकतो, एक 6वीतली मुलगी पण स्ट्रेस घेऊ शकते. पण हे 10वी 11वीमध्ये आल्यानंतर मग लक्षात येतं, तेव्हा ते मेंटल हेल्थ इश्यू झालेला असतो. हो, म्हणजे नेमकं हेच की आपल्या इमोशनल हेल्थमधूनच मेंटल प्रॉब्लेम पण सुरू होतात. येस. आणि आता ह्याच्याच रिलेटेड मी विचारेल की आपण जसं तुम्ही म्हणलात की लहान मुलापासून ते सुरू होतं, तर कधीकधी काही लोकांसोबत लहान वयामध्येच काही मोठी दुर्घटना घटून जाते किंवा कोणी जवळचं त्यांच्याशी लांब जातं. तर तोच जर त्यावेळेस त्यांचं हँडल नाही केलं, त्यांना नीट सांभाळलं नाही, तर तेच त्यांच्या पुढच्या लाईफमध्ये येऊन त्यांना इफेक्ट करतं. मग त्यावेळेस त्यांनी काही जरी त्यांच्यासोबत झालं तर त्यावेळेस रिॲक्ट कसं करायचं त्यांना ते कळत नाही. आणि त्यालाच आपण आजच्या टर्ममध्ये चाइल्डहूड ट्रॉमा म्हणतात. तर हे चाइल्डहूड ट्रॉमा लहानपणीपासून कसं हँडल केलं पाहिजे किंवा जर नाही केलं तर मोठं झाल्यास त्याला कसं हँडल केलं पाहिजे? सो आता ट्रॉमा जेव्हा आपण म्हणतो आहे
तर हा पण एक परत मोठा टर्म आहे जे खूप कॉन्ट्रोवर्शियल पण झालं आहे आत्ताच्या काळात. एव्हरीवन, सगळीच लोक म्हणतात मला ट्रॉमा आहे, मला ट्रॉमा आहे, आणि छोट्या मोठ्या सगळ्याच गोष्टींचा. हां, आणि त्याचमुळे त्याचा इम्पॉर्टन्स असा कळत नाही, कारण की कोणीही म्हणलं मला ट्रॉमा झाला तर लोक हलक्यात घेऊन टाकतात की अच्छा झालं काहीतरी. हो, सो हा जेव्हा आपण ट्रॉमा म्हणतो तेव्हा आपण कुठल्या तरी मोठ्या गोष्टी, म्हणजे एक सिग्निफिकंट मोठी गोष्ट असं, किंवा ओव्हर अ पिरियड ऑफ लॉंग टाईम काही काळ घडत असलेली गोष्ट सारखी, म्हणजे आई वडील खूपच रागीट होते, सारखंच मारायचे, सारखंच शिवीगाळ होती घरात, किंवा इवन बाळावर होत नव्हतं काही, बट पेरेंट्स आपसात पण भांडण करणं हे बघणं नुसतं, हे सुद्धा ट्रॉमॅटिक असू शकतं. आणि प्रत्येक जणाला प्रत्येक इन्सिडेंट्सचा ट्रॉमा होईलच असंही नसतं. पर्सनॅलिटीवर असतं. परत बाळाची स्वतःची एक पर्सनॅलिटी, टेम्परामेंट म्हणतो आपण लहानपणी, जे मोठ्या झाल्यावर आपण पर्सनॅलिटी म्हणतो. सो एक टेम्परामेंट घेऊन येतं बाळ, आणि त्या टेम्परामेंटमुळे ठरतं की कुठल्या गोष्टी किती अफेक्ट करणार आहे. एखादं बाळ, आपण म्हणतो एक बाळ सेन्सिटिव्ह आहे, एखादं खूप व्यवस्थित म्हणजे स्ट्रॉंग हेडेड आहे, किंवा रेझिलियंट आहे, म्हणजे फेलियर आलं तरी पटकन दुसरी परीक्षा देणं किंवा पटकन दुसरा मार्ग काढणं. सो हे सगळं टेम्परामेंटचा भाग आहे. आणि ऑफकोर्स पेरेंट्स कॉन्ट्रीब्यूट करतात ह्या सगळ्या गोष्टींना. बाहेरनं सुद्धा ट्रॉमा असू शकतो. आणि येस, ह्या सगळ्या गोष्टींचा मग इफेक्ट मोठं झाल्यावर होऊ शकतो. सो इन द फॉर्म की ट्रिगर होऊ शकतात त्या गोष्टी, म्हणजे सिमिलर काहीतरी घडणं, आणि ते आठवून मग लक्षात सुद्धा येत नाही की आपण ह्या कशामुळे इतकं रिॲक्ट करतोय. तर आठवण मागची असते काहीतरी, आणि ते रिझॉल्व्ह करणं आपण रेझोल्युशन म्हणतो, ते आपण घालून टाकू शकत नाही किंवा विसरू शकत नाही. खूप जण माझ्याकडे येतात आणि म्हणतात की मला ते लक्षातच ठेवायचं नाही, मला काहीतरी द्या की मी विसरून जाईन हे प्रकरण. तर विसरण्यासाठी नाही काही औषध, पण त्याचं रेझोल्युशन करणं, म्हणजे त्याचं सोल्युशन काढणं, त्याचं नवीन मिनिंग देणं, त्याच्यातनं आपण काय शिकलो, पुढे कसं आलो, आणि ग्रोथ कशी होऊ शकते त्या इन्सिडेंटमधनं, हे शिकणं महत्त्वाचं आहे. ओके, तर ह्या डिस्कशन, ह्या आन्सरमध्ये खूप काही पॉईंट्स आले. जसं पहिला पॉईंट मी उचलेल की पर्सनॅलिटी, जे तुम्ही म्हणलात की सगळ्यांची वेगवेगळी असती. जर एखाद्या मुलांची पर्सनॅलिटी वीक आहे, ते लहानपणापासूनच काही इन्सिडेंट झाला ते नीट हँडल नाही करू शकत, तर त्यांना आपण कसं काय शिकवलं पाहिजे, किंवा कसं त्यांना एज्युकेशन दिलं पाहिजे, किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा एक स्कूलमध्ये सुद्धा ॲड ऑन केलं पाहिजे का? अगदी गरजेचं आहे. हे ॲब्सोल्युटली ॲब्सेंट आहे आता. हे इमोशनल एज्युकेशन हे असणं शाळेपासूनच खूप महत्त्वाचं आहे. कुठला इमोशन काय असतो, कसा व्यक्त केला पाहिजे. लहानपणी आपण बघतो खूप इझिली मुलगा रडतोय, मुलगी रडतीये, नाही रडायचं नाही, गप्प बस, शांत बस. सो आवाज नाही काढायचा. आपण तेव्हा शिकवतच नाही की का रडतोय. सोपा प्रश्न आहे की का रडतोय, काय हवं आहे. आणि क्राईंगला आपण ॲज अ वीकनेस घेतात आणि म्हणतात रडायचं नाही, रडणं हा वीकनेसचा प्रतीक आहे. आणि मे बी असं पण आहे की काही माझी मम्मीच म्हणती की जास्त रडण्यानं डोक्याला ताण होतो. तर हे पण आहे का की रडायचंच नसतं, रडण्याने जास्त डोक्याला ताण होतं? हे उलटं आहे. उलट आपण रडलो नाही, सप्रेस केलं इमोशन, तर डोक्याला ताण होतो. ह्यानी खूप सारे मनोरुग्ण विकार तयार होतात. सो फॉर एक्झाम्पल एन्झायटी, बऱ्याचदा डिप्रेशन, कन्व्हर्जन डिसऑर्डर म्हणून एक प्रकार आहे, जिथे सारखं डोकं दुखू शकतं किंवा हातपाय जड होतात. हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात कारण इमोशन सप्रेस झालेत. सो इमोशन जर बाहेर नाही पडले तर मग ते आतमध्ये जमा होतात शरीरात. सो आपण असं म्हणतो की बॉडी स्टोअर्स ट्रॉमा. सो बॉडी स्टोअर्स ऑल इमोशन्स ऑल्सो सिमिलरली. आणि त्याच्यामुळे ते बॉडीली सिम्पटम्स मग यायला लागतात जर हे इमोशन्स त्या वेळेला डिस्चार्ज नाही झाले तर. आणि रडणं इज अ फॉर्म ऑफ डिस्चार्ज. सो ते बाहेर पडतात उलट आणि हलकं वाटू शकतं त्यानंतर. म्हणजे आपल्याला जेव्हा रडू येते आपल्याला रडलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. ओके, तर मी आता ह्याच्याच रिलेटेड क्वेश्चन विचार की कधी कधी काही गोष्टी अशा घडतात आपल्यासोबत की त्या गोष्टी आपण आपल्या आईवडिलांसोबत किंवा जवळच्या लोकांसोबत नाही शेअर करू शकत. तेच गोष्टी आपण एखाद्या आपल्या जवळच्या मित्रासोबत शेअर करू शकतात. तर अशा वेळी ह्या दोघांचं त्यांच्या जागी काय इम्पॉर्टन्स आहे? सो आपल्या पेरेंट्स आणि फ्रेंड्स हे दोन्ही पण महत्त्वाचे आहेत. पेरेंट्सना बऱ्याचशा आपल्या
काय म्हणूयात हॅबिट्स किंवा आपले पॅटर्न्स माहिती असतात Yes. की आपण कसं रिॲक्ट करतो, रिस्पॉन्ड करतो. येस. आणि जसं आपण मोठं होत जातो तशी एक ग्रोथ होते की जे काही गोष्टी मग फ्रेंड्सना माहिती असतात पण पेरेंट्सना माहिती होत नाही. तिथे पेरेंट्स बॅकग्राऊंडला सपोर्टसाठी आणि फ्रेंड्स आपल्या डे टू डे ज्या गोष्टी आहेत मग ते वाढलं तर मग पेरेंट्सची गरज परत पडू शकते की तुम्हाला मेंटल हेल्थ सीक करायची, मग पेरेंट्स आधार देतात तिथे. बऱ्याचदा फ्रेंड्ससुद्धा घेऊन येतात पण मग ते फायनान्शियली सपोर्ट करू शकत नाही त्यावेळेला. नाही. हो. आणि मोस्टली जे मेजर डिसिजन सपोज करिअर चेंज करायचं आहे मला किंवा एज्युकेशनची फील्ड मला चेंज करायची आहे, मला जमत नाही आहे, हा अभ्यास अवघड जातो आहे, घेतलं मी ॲडमिशन, पेरेंट्सनी दिलं सगळं सपोर्ट, पण आता मला चेंज, मग तिथे परत पेरेंट्सचा रोल. सो तिथे पेरेंट्सशी कम्युनिकेट करणं, त्यांना समजून सांगणं. ते इमोशनली कधी कधी खूप इंटेलिजंट असू शकतात पेरेंट्ससुद्धा. हां, मेन हे आहे की आपले फ्रेंड्स आपल्याच वयाचे आहेत, म्हणून मे बी त्यांना एक्सपिरियन्स लाईफ काय आहे ते माहीत नाही. जे आपले पेरेंट्सला माहिती आहे ते त्यांच्या एक्सपिरियन्सनं आपल्याला सांगू शकतील काही गोष्टी जे आपल्याला फ्रेंड्सकडे नाही भेटणार. बरोबर. आणि फ्रेंड्सचं असून एक आहे की ते कदाचित आपल्याला शॉर्टकट्स सुचवू शकतील, विच कॅन जे ड्रग्समध्ये किंवा अल्कोहोल, सिगरेट, टोबॅको ह्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला नेऊ शकतील. सो हे जजमेंट असणं हे आपल्यावर आहे आणि जर ते नसेल तर मग परत प्रॉब्लेम्स होऊ शकतील पुढे. आणि त्यातच म्हणतात की मेडिसिनमध्ये पण अल्कोहोल असतं म्हणून आपण घेतलं पाहिजे तरी काही होणार नाही. तर हे काय मेडिसिनमध्ये किती असतं किंवा त्याचं काय वेगळं आहे? सो काही काही प्रेपरेशन्स आहेत, मी आता नाव नाही घेणार, बट काही प्रेपरेशन्समध्ये अल्कोहोल असतं आणि त्याची मेडिसिनल प्रॉपर्टी आहे असं म्हटलं जातं. बट आपण जर बघितलं मॉडर्न मेडिसिनमध्ये अशी कुठलीच औषध नाही आहे ज्याच्यात अल्कोहोलचा वापर केला जातो. नाही आहे. नाही. ओके. सो मॉडर्न सायन्स डझंट यूज अल्कोहोल. म्हणजे मित्रांनो, जे आपण विचार करतात की मेडिसिनमध्ये अल्कोहोल असतं ते नाही, हे आपल्याला मॅम स्वतः सांगतात, जे स्वतः एक डॉक्टर आहेत. तर हे मिथ आपल्याला इथे सोडून द्यायला पाहिजे. तर मॅम मी पुढचा विचारेल क्वेश्चन की आपण हे 3 टर्म्स स्ट्रेस, एन्झायटी अँड डिप्रेशन रोजच्या लाईफमध्ये कोणीही यूज करतं की आज ऑफिसमध्ये हे झालं म्हणून मला स्ट्रेस आलं किंवा आज हे झालं म्हणून डिप्रेशन आलं. तर हे तिन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? सो स्ट्रेस इज जनरल. जे स्ट्रेस असा शब्द वापरला तर त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. स्ट्रेस इज अ डे टू डे थिंग आणि ऑफिसमध्ये ताण आहे, जास्त काम आहे, परीक्षा आहे, लग्न आहे, ब्रेकअप आहे, भांडणं झाली आहे, तर हे सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस येतो. जेव्हा ते स्ट्रेस हँडल होत नाही तर डिस्ट्रेस येतो किंवा हे दीर्घकाळ टिकलं तर मग त्याच्यातनं एन्झायटी किंवा डिप्रेशन निर्माण होऊ शकतो. ह्याचं काही टाईमलाईन आहे का? जसं दीर्घकाळ तुम्ही म्हणलात तर स्पेसिफिक टाईम आहे का की हां आपण 1 महिना किंवा 1 वर्ष झालं आणि तुम्ही निघत नाही आहेत त्यातून तर त्याला आपण काही? सो 2 वीक्सचा हा टाईम आपण म्हणतो की 2 वीक्स पर्सिस्टंटली लो मूड असेल तर आपण त्याला डिप्रेशन म्हणणार. ओके. आणि एन्झायटी? एन्झायटीसाठी पण आहेत असेच क्रायटेरिया आणि वेगवेगळ्या टाईप्स ऑफ एन्झायटीज आहेत परत. सो त्यांच्यासाठी वेगवेगळे अगेन रेंजिंग फ्रॉम 2 वीक्स टू 6 मंथ्स असे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. आणि तिन्हीला हँडल करण्याचा वे काय आहे? वेगवेगळा आहे का एकाच वेनं तिन्ही हँडल केले जाऊ शकतात? सो जसं हे इश्यूजच वेगळे आहेत तसंच त्यांना हँडल करायचं वे पण वेगळं आहे. ओके. आणि सिव्हिअरिटीवर डिपेंड करेल की कसं. सो स्ट्रेस असेल नॉर्मल डे टू डे तर आपण एखाद्या वेळी कोणाचा सल्ला घेऊन की मी कसं करू, बेटर टाईम मॅनेजमेंट करून, बोलून कम्युनिकेट करून की मला हे वर्कलोड झेपत नाही आहे किंवा माझ्याकडनं होत नाही आहे अभ्यास किंवा मला समजतच नाही आहे. सो बोलून कम्युनिकेट करून आणि त्या पलीकडेही थेरपी घेऊन म्हणजे एखाद्या सायकोलॉजिस्टकडे जाऊन आपण ह्या गोष्टींचं स्ट्रेसचं आपण सॉल्व करू शकतो. दुसरं आलं प्रश्न डिप्रेशनचा. ना आता डिप्रेशनमध्ये पण माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. ओके. सो माइल्ड टू मॉडरेट असेल तर थेरपी काम करू शकते. मॉडरेट टू सिव्हिअरमध्ये मेडिसिन्स प्लस थेरपी दोन्हीही आपल्याला घ्यायची गरज आहे. मग त्यावेळेला आपल्याला सायकायट्रिस्टकडे जायची गरज आहे. ओके. आणि माइल्ड असेल तरी पण जर नुसतं थेरपीने होत नसेल तर मग तरी पण आपल्याला सायकायट्रिस्टची कदाचित गरज पडू शकते.
आपण हे खूप फेमस मूवी आहे 3 इडियट. त्यात एक सीन आहे त्यांनी जे दाखवलं आहे की BP शुगर ह्याला मेजर करण्यासाठी आपल्याकडे खूप इन्स्ट्रुमेंट आहेत, पण इथे जे प्रेशर बनतं त्याला मेजर करण्यासाठी आपल्याकडे आता काहीच नाही आहे. मग एखाद्याला जर खूप ताण आहे, त्रास आहे, तर आपण हे कसं ओळखायचं की आत्ता त्याला गरज आहे एका सायकॅट्रिस्टकडे न्यायची? सो स्वतःला असेल, स्वतःमध्ये ओळखायचं असेल तर आपल्याला स्वतःलाच काही फिजिकल सिम्पटम्स जाणवतात. सगळ्यात आधी तर भूक कमी होऊ शकते, वाढू शकते, कम्फर्ट इटिंगसुद्धा होतं, झोप कमी जास्त होते. मग त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काम करायला जमत नाही, सुचत नाही, डोकं चालत नाही, हेडेक्स होणं सारखं, बॉडी एक होणं सारखं, अंगदुखी, डोकंदुखी, चक्कर येणं, ह्या सगळ्या प्रकार आपल्याला डे टू डेमध्ये दिसतील. आणि वर्क अवॉइड करणं किंवा कोणी कामाला जाणं बंद केलं आहे, शाळेत जाणं बंद केलं आहे, का बंद केलं आहे. सो हे आउटवर्ड सिम्पटम्स पण आहेत आणि स्वतःला दिसणारे सिम्पटम्स पण आहेत. सो स्वतः असं आपण ओळखू शकतो की काहीतरी मला ताण दाब जाणवतं आहे, हेवीनेस आहे चेस्टमध्ये, किंवा धडधड होती आहे, दडपण येतं आहे सारखं. इतरांना समोरच्याला ओळखायचं असेल तर आपल्याला चेहऱ्याचे हावभाव सगळ्यात आधी बदललेले दिसणार. जेवण, झोप हे तर दिसूच शकतं. आपण जर जवळच राहत असू त्या व्यक्तीच्या, त्यांनी जर काम कमी केलं असेल, सारखं रडणं किंवा एकटं राहणं, एकोलकोंडं राहणं, किंवा घाबरणं, बाहेर कुठे येणं नाही, बोलणं कमी होणं कोणाशी, हे सगळे लक्षणाकडे लक्ष देऊन आपण त्यांना घ्यायला पाहिजे. तर मॅम आता असं जर झालं तर आपण एखाद्या वेळेस सायकॅट्रिस्टकडे जावं किंवा सायकोलॉजिस्टकडे, हे कसं कळणार? म्हणजे त्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? सो सायकॉलॉजिस्ट म्हणजे ज्यांनी BA केलं आहे आणि मग MA करतात सायकॉलॉजीमध्ये. सो दे आर आर्ट स्टुडंट्स आणि नॉट डॉक्टर्स. पण हे पॅरामेडिकल फील्डसारखं कन्सिडर करू शकतो आपण, जिथे मग ते त्यांचं काम मेनली आहे जे आपण म्हणतो काउन्सिलिंग, समुपदेशन, थेरपी आणि वेगवेगळ्या प्रकारचे थेरपीज. त्यात आपण थेरपी म्हटल्यावर एक शब्द आपल्याला असं वाटतो की थेरपी म्हणजे एक शब्द आहे, पण थेरपीमध्ये पण खूप प्रकार आहेत आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीमध्ये एक्सपर्ट असू शकतं. फॉर एक्झाम्पल ट्रॉमा फोकस थेरपी किंवा माइंडफुलनेस बेस्ड थेरपीज. म्हणजे खूप वेगवेगळ्या थेरपीज आहेत. म्हणजे थेरपीजमध्येच वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यातही आपल्याला मग कुठला थेरपिस्ट पाहिजे, आपल्या पर्सनॅलिटीला कुठलं सूट होईल, हेही एक मुद्दा असतो की तुम्हाला प्रत्येक. ते सुद्धा सायकोलॉजिस्ट स्वतः तुम्हाला जज करून सांगणार की तुम्हाला कोणत्या थेरपीची गरज आहे. आणि सायकायट्रिस्ट म्हणजे ज्यांनी MBBS आणि मग पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे सायकायट्रीमध्ये. सो ते डॉक्टर्स आहेत प्रॉपर, त्यांना शारीरिक सगळं माहिती आहे, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री सगळं कळतं. ते तुम्हाला औषधं प्रिस्क्राईब करू शकतात, इंजेक्शनचे ट्रीटमेंट किंवा इवन पुढचे ब्रेन स्टिम्युलेशन टेक्निक्स आम्ही वापरतो सायकायट्रीमध्ये. सो डिरेक्टली ब्रेनला स्टिम्युलेट करून काही आजार बरे करणं. सो हे सगळे प्रकार जे आहेत ते डॉक्टर्स करू शकतात, जे सायकायट्रिस्ट आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आता सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्टमध्ये डिफरन्स कळालाच असेल. तर मॅम आता आपल्याकडे व्हर्च्युअल लाईफ आणि रिअल लाईफ हे इतकं ओव्हरलॅप झालं आहे की आज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपली लाईफ फक्त मोबाईलवरती राहिली आहे. आणि कोविड झाल्यापासून तर म्हणजे वर्क फ्रॉम होम कल्चर सुरू झालं आहे. म्हणून आता ते पण नाही राहिलं की आपण ऑफिसमध्ये जाऊन कलिग्सला बोलू, भेटू किंवा तिथं इंटरॅक्शन करू. म्हणजे आता इंटरॅक्शन म्हणजे फक्त घरातच बंद झालं आहे. तर हे जे व्हर्च्युअल लाईफ आली आहे आजकाल, हे ट्रान्झिशन जे झालं आहे त्याचं आपल्या मेंटल आणि इमोशनल हेल्थवरती काय आणि कसं इफेक्ट पडला? सो ह्याच्यावर आय थिंक बरीच चर्चा झाली आहे जेव्हापासून कोविड सुरू झालं आहे. आणि अजूनही काही लोक वर्क फ्रॉम होम सेटिंगमध्ये काम करत आहेत. बऱ्याच कंपनीजनी बोलवणं सुरू केलं आहे ऑफिसमध्ये. पण ह्यात मेन असं होतं की जी बॉन्डिंग व्हायला पाहिजे टीमबरोबर ती होत नाही. जी सहजता यायला पाहिजे, जे रिलॅक्स्ड एन्व्हायरमेंट मिळतो ऑफिसमध्ये, कारण आपलं थोडंसं एकमेकांकडे स्माईल देणं, एकमेकांकडे छोटे छोटे प्रश्न विचारणं, पर्सनल गोष्टी थोडंसं माहिती पडणं. कारण कितीही मीटिंग्स व्हर्च्युअली केल्या तरी पण आपण घरी सगळे कसे आहेत किंवा किती भाऊ बहीण आहेत, कुठे राहतं, हे सगळं बोलणं होत नाही. कारण मीटिंगला एक ठराविक अजेंडा असतो आणि तेवढीच माहिती आपल्याला त्या मीटिंगमध्ये कामाविषयी फक्त मिळते. सो ती सहजता येत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा स्ट्रेस वाढला आहे.
माहीत नाही कोण कसं आहे, कोण मिसकम्युनिकेशन व्हायची शक्यता खूप असते, कारण बॉडी लँग्वेज पूर्ण दिसत नसते, फक्त चेहरा दिसतो माणसाचा. आणि हावभाव एवढे फक्त चेहऱ्याने नाही, आपली बॉडी लँग्वेज खूप महत्त्वाची असते. सो ते करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आता कोविडपासून लोकांना वाचवण्यासाठी आपण सगळ्यांना वर्क फ्रॉम होम सांगितलं आणि आता त्याच्या जागी दुसऱ्याच स्ट्रेस, एन्झायटी आणि डिप्रेशनने जागा घेतली आणि आपल्या हेल्थला डिस्ट्रॉय करून टाकलं म्हणता येईल. कुठेतरी ह्या गोष्टींचा लाँग टर्म इफेक्टसुद्धा होतो आहे लोकांवर. पण आता हे चांगलं आहे की ऑफिसेस उघडत आहेत. काही लोकांना फायदाही झाला आहे वर्क फ्रॉम होमचा, स्पेशली जे लांब राहतात किंवा ज्यांना घरी जाता आलं, बाहेरगावचे होते आणि पेरेंट्सना सपोर्ट देता आलं तिथे जाऊन, घरी राहून काम करून. सो इन अ वे इट वॉज अ ब्लेसिंग, बट इट इज इन डिस्गाइज. तर आता आपण जसं व्हर्च्युअल लाईफचं बोलतायत, तर आता एक फोमो निघाला आहे की फिअर ऑफ मिसिंग आउट. लोक इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर एकमेकांना बघतायत की ते इकडे गेले, हे केलं, त्यांनी ते केलं, पण आणि मग स्वतःच विचार करतात आम्ही कुठे राहिलो, आम्ही नाही दिसत आहे. हे जे फिअर ऑफ मिसिंग आउट आहे त्याने सुद्धा लोकांना स्ट्रेस, एन्झायटी होते. तर हे त्यांनी कसं हँडल करायला पाहिजे? सो तुम्ही जे इन्स्टावर बघतात ते इन्स्टा लाईफ आहे फक्त. त्यात तुम्हाला त्या माणसाची ॲक्च्युअली लाईफमध्ये काय चालू आहे ते काहीच माहिती नसतं. तुम्ही ॲक्च्युली फोन उचलला त्या फ्रेंडला किंवा जे कोणी रिलेटिव्ह असेल त्यांना फोन करून विचारलं की काय चालू आहे आयुष्यात, तर तुम्हाला कळेल की दोन्ही ॲस्पेक्ट्स आहे लाईफचे जे चालू आहेत. आयुष्य कधीही पूर्णपणे पॉझिटिव्ह आणि पूर्णपणे नेगेटिव्ह नसतं. बॅलन्स वर खाली होत असतो नक्कीच, की हा मोर पॉझिटिव्ह, कधी कधी मोर नेगेटिव्ह. सो फक्त जे चांगलं चांगलं दिसतंय तेवढंच नाही आहे. आणि मिसिंग आउट म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी सगळ्यांना करणं शक्य नाही आहे. तुम्हाला काय इंटरेस्ट आहे हे ओळखा. तुम्हाला काय आवड आहे ते नक्कीच करा. पण इतर लोक करतायत म्हणून मी पण करू असं काही नाही. तसं करू नये. मग मॅम असं काही झालं ना तर लोक म्हणतात की तुम्ही नेगेटिव्ह विचार करू नका, पॉझिटिव्ह विचार करा. तर हे नक्की पॉझिटिव्ह विचार करणं म्हणजे काय आणि कसं केलं पाहिजे आणि त्याचा खरंच इफेक्ट होतो का? ओके. सो आता एक ते ट्रेंड निघाला होता मध्ये, पॉझिटिव्ह सायकॉलॉजी किंवा सारखं नुसतं पॉझिटिव्ह विचार करायचं, त्याला आम्ही टॉक्सिक पॉझिटिव्हिटीसुद्धा म्हणतो. ओ गॉड. ओके. सो पॉझिटिव्ह विचार करणं इतपत नको जायला की आपण जे समोर प्रॉब्लेम आहे ते हँडलच करत नाही, नुसतं पॉझिटिव्ह होईल, चांगलं होईल असं बोलून. रिअलिस्टिकली विचार केलं पाहिजे की खरंच काय परिस्थिती आहे, त्याला मी कसं हँडल करू शकते, सोल्युशन्स काय आहेत. सो सोल्युशन फोकस विचार करणं, ज्या गोष्टी पॉसिबल, ठीक आहे कधी कधी नेगेटिव्ह आउटकम्स पॉसिबल आहे, मग नेगेटिव्ह होणार असेल तर मी काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी प्लॅन करणं, प्रिपेअर करणं, प्लॅन बी, प्लॅन सी बनवून ठेवणं काही ना काही, हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त पॉझिटिव्ह विचार करणं नाही, त्याच्यावरती ॲक्ट करणं महत्त्वाचं आहे. ॲब्सोल्युटली. मॅम आता आपण पाहतायत की मॅरेजेस हा टॉपिक, लग्न म्हणजे लोकांना, आमच्यासारख्या युवा युवतींना आता तर भीती वाटते लग्नाच्या नावाने. कारण की आधी ठीक आहे की अरेंज मॅरेज व्हायच्या म्हणून लोक तेवढं डिवॉर्स हे गोष्टी कमी होत्या. पण आता लव्ह मॅरेज असून सुद्धाही आपल्याला डिवॉर्स किंवा अडल्ट्री ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतातच. आणि मुलींना आता भीती वाटते की लग्न केलं तर आपला पार्टनर चांगला भेटेल का नाही. तर हे जे विचार चालू आहेत मनात आमच्या, तर त्यांना आम्ही कसं हँडल केलं पाहिजे आणि लग्न हे करूच नाही असं विचार केला पाहिजे का केलं पाहिजे आणि त्याच्यात आपण कसं ते हँडल केलं पाहिजे. सो लग्न करणं हा एक आता प्राकृतिक आहे, तर त्याच्यात काही नाही केलं पाहिजे असं तर नाही म्हणणार मी. पण जे काय आहे हे आपण जे सुरुवात केली होती की इमोशनल एज्युकेशन, ह्याची कुठेतरी कमी आहे. आपल्याला लहानपणापासून ते मिळालं नाही आहे म्हटल्यावर आपल्याला स्वतःला जज करणं की मला कसं फील होतं आहे, मी स्वतःचे इमोशन्स कसं हँडल करतो किंवा करते, आणि समोरच्यावर डिपेंडन्सी क्रिएट होते, कारण मला नाही हँडल करता येत माझे इमोशन्स. मग मला एक पार्टनर पाहिजे जो मला समजून घेईल, माझे सगळे इमोशन्सची काळजी घेईल. सो हे एक प्रेशर, असे रिलेशनशिप्स क्रिएट होतात की एक जण डिपेंडंट आहे आणि एक जण सारखं प्रोव्हाइड करतोय. ॲट सम पॉईंट ते ब्रेक होणार आहे रिलेशन. सो हे स्वतः आधी कम्प्लीट व्हा. तुम्ही हाफ आणि पार्टनर हाफ येऊन कम्प्लीट होणार नाही आहे.
तुम्ही स्वतः कम्प्लीट व्हा, पार्टनर नीड्स टू बी अ कम्प्लीट पर्सन. इंडिव्हिज्युअली तुम्ही कम्प्लीट असाल तर मग एकमेकांना तुम्ही कॉम्प्लिमेंट करून ग्रोथ होऊ शकते. ओके. म्हणजे एकमेकांवर डिपेंडन्स नाही व्हायचं की तुम्हाला कशाची कमी आहे तर तुम्ही ते पार्टनरपासून घेतायत. नाही, तुम्ही एक फुल पर्सन बना आणि त्यांना पण सपोर्ट करा. एकमेकांना सपोर्ट, डे टू डे सपोर्ट आपल्याला सगळ्यांना लागतंच. असं नाही आहे की सपोर्ट लागणार नाही किंवा काहीच एकमेकांवर हे नसेल. पण डिपेंडन्सी टू द एक्सटेंट की नाही, मला रडू आलं तर त्यांनी मला शांत केलं पाहिजे किंवा मला राग आला तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे, तिने समजून घेतलं पाहिजे. मला कामाचा प्रेशर असतो, हे तुमचा इमोशनल इश्यू आहे जे तुम्ही स्वतः डील केलं पाहिजे. तुमच्या पार्टनरवर बर्डन तुम्ही ते टाकलं तर मॅरेजेस ब्रेक होतात. सो मॅरेज इज व्हेरी ब्युटिफुल. मॅरेज नक्कीच करा जर इच्छा असेल तर. म्हणजे कंपल्सरी पण नाही म्हणणार मी, बट येस नक्कीच जर अशा मॅरिड लाईफ जगायचं आहे, मुलं बाळ हे सगळं करायचं आहे तर नक्कीच मॅरी करा. बट विथ दिस अवेअरनेस की मला जर इश्यूज आले तर ते मला सॉल्व्ह करायचे, माझी पार्टनरची रिस्पॉन्सिबिलिटी नाही माझे इश्यूज. ओके मित्रांनो, मॅमने जसं सांगितलं मॅरेज इज अ ब्युटिफुल थिंग आणि हे आपण आपल्या मम्मी पप्पांकडून पण पाहिलंच असेल की त्यांची मॅरिड लाईफ किती छान राहिली आहे. तर हे सल्ला असेल की मॅरेज करा, पण ह्या उद्देशानं करू नका की मी हाफ आहे आणि तो हाफ आहे. नाही, दोघं फुल होऊन एक व्हा. तर मॅम मी नेक्स्ट विचारेल की असं काही मेंटल इश्यू झाला तर आपण एखाद्या थेरपी घेण्यासाठी सायकॅट्रिस्टकडे जाण्याला खूप हिचकतो आणि आपल्याला ते स्टिग्माच बनलं आहे की जर एखादं कोणी सायकॅट्रिस्टकडे गेलं तर तो मेंटलच आहे म्हणून. तर तुम्ही यावर काय सांगताल की आपण अप्रोच केला पाहिजे आणि हे मेंटल प्रॉब्लेमच म्हणून पाहिले पाहिजे किंवा नाही? सो बरोबर शब्द आहे एकदम, स्टिग्मा. म्हणजे हे इतका जास्त इनग्रेंड आहे की मला माहिती असेल, म्हणजे इतके पेशंट्स येतात की आता आम्ही बरे झालो आहेत, आता आमचे गोळ्या बंद करा किंवा गोळ्यांचीच का गरज आहे किंवा यायला खूप रेझिस्टन्स असणं. जो पहिलं तर यायला रेझिस्टन्स, मग गोळ्यांना रेझिस्टन्स आणि मग गोळ्या कंटिन्यू करायला रेझिस्टन्स. सो तुम्ही जेव्हा आजारी पडता, ताप येतो, सर्दी खोकला होतो, डेंग्यू मलेरिया होतो, तेव्हा एक कोर्स असतो मेडिसिन्सचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 10 दिवसाचा. ते तुम्ही घेता, त्यानंतर तुम्हाला बरं वाटतं. पण काही असे हे मेंटल इलनेसमध्ये सुद्धा आहे की कधी शॉर्ट टर्म आपल्याला गोळ्या फक्त लागू शकतात. पण जेव्हा गरज आहे तेव्हाच सायकायट्रिस्ट तुम्हाला गोळ्या देणार. तुम्ही नक्कीच विचारा सायकायट्रिस्टना की खरंच गरज आहे का, गरज समजून घ्या का गरज आहे, मग तुम्ही गोळ्या घ्या. तुम्ही विचारू शकता ही गोळी कशासाठी आहे, ती गोळी कशासाठी आहे, साईड इफेक्ट जर काय आहेत ह्यांचे, साईड इफेक्ट्स आल्यावर तुम्ही मला गोळ्या बदलून देणार का. सो हे सगळे प्रश्न विचारले पाहिजे. दुसरा मुद्दा येतो की लॉंग टर्म जे आहेत. सो आता तुम्ही परत एखाद्या रेग्युलर डॉक्टरकडे गेला आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला डायबिटीज झालं आहे किंवा बीपीचा आजार झाला आहे, तर तुम्ही म्हणणार का कधी की गोळ्या कधी बंद होतील? हो. सो असेच काही मेंटल इलनेसेस आहेत जिथे तुम्हाला लाईफलाँग गोळ्या लागणार आहेत. सो तिथे तो एक्सेप्टन्स यायला खूप जास्त रेझिस्टन्स असतो की तुम्हाला सवय लागेल. आता सवय हा भाग वेगळा आहे किंवा अडिक्शन हा भाग खूप वेगळा आहे. सवय लागणं, गोळ्यांची सवय असा प्रकार नसतो. खूप कमी गोळ्या आहेत ज्यांची सवय लागू शकते आणि ते सायकायट्रिस्ट नाही चालू ठेवत. ओके. ते मॅक्सिमम 15-20 डेजसाठी क्विक रिलीफसाठी असतात त्या गोळ्या, आणि बाकीच्या ज्या गोळ्या असतात ते लाँग टर्ममध्ये वापरता येतात. ओके. तर म्हणजे आपण जर गोळ्या नाही घेऊन फक्त थेरपी घ्यायचं म्हणलं तर ते पण इफेक्टिव्ह राहतं का, थेरपी अँड काउन्सिलिंग? सो हे परत सिव्हिरिटीवर आहे. जर इतकी सिव्हिरिटी आहे की तुम्हाला आता काहीच तुमच्या हेल्थवर इफेक्ट व्हायला लागलं आहे, तुम्हाला झोप येत नाही आहे, त्याचे पुढे परिणाम होत आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल ऑलरेडी वाढलं आहे स्ट्रेसमुळे, किंवा डायबिटीज वगैरे वाढलेलं आहे तुमचं स्ट्रेसमुळे, BP वाढतं आहे, सारखं ॲडमिट वगैरे व्हायला लागतं, सारखी हॉस्पिटलला चक्कर होतात, धडधड होती आहे, चक्कर येत आहेत, हॉस्पिटलला चक्कर. सो असं सगळं होतं आहे तर तुम्हाला मेडिसिन्सची गरज आहे. परत तुम्ही समजून घ्या की मेडिसिन्सची गरज कितपत आहे आणि मग थेरपी त्याच्याबरोबर झालीच पाहिजे. असं कुठलंच खूप कमी असे मेंटल इलनेसेस आहेत जिथे थेरपीची गरज नाही लागत. ते मोर लाईक मेडिकल इलनेस आहेत. ओके.
आणि मोस्ट ऑफ द इलनेसेसमध्ये आपल्याला मेडिसिन्सची गरज लागू शकते. मोस्ट ऑफ द इलनेसेसमध्ये आपल्याला थेरपीची गरज आहे. विदाऊट मेडिकेशन पण, विदाऊट मेडिकेशन पण आणि विथ मेडिकेशन पण जर तुम्ही थेरपी घेतली तर लवकर बरे व्हाल. ओके, म्हणजे जर लवकर बरं व्हायचं असेल तर थेरपीसोबत मेडिकेशन सुरू ठेवावं लागेल. दोन्ही सुरुवातीपासून ठेवायचे, मग तुमचे मेडिसिन्स लवकर कमी होतील आणि बंद व्हायची शक्यता पण वाढते. स्पेशली एन्झायटी डिप्रेशनमध्ये माइल्ड असेल आणि सिच्युएशनल असेल की काहीतरी सिच्युएशन आली आयुष्यात म्हणून मी डिप्रेस्ड आहे किंवा सिच्युएशनमुळे मला एन्झायटी आहे, तर गोळ्या बंद व्हायची शक्यता जास्त असते आणि लवकर बंद होतात जर थेरपी आणि काउन्सिलिंग घेतली तर. तर मॅम, आपल्या नॉर्मल डेली लाईफस्टाईल, डेली हॅबिट, स्लीपिंग पॅटर्न किंवा डाएट ह्याचा आपल्या मेंटल आणि इमोशनल हेल्थवर काय आणि कसा इफेक्ट होतो? सो 3 गोष्टी मी सगळ्या पेशंट्सना सांगते महत्त्वाच्या: स्लीप, एक्सरसाइज आणि डाएट. ओके. सो अगदी महत्त्वाचं आहे की तुम्ही 7 ते 8 तास झोप घेतलीच पाहिजे. आता हे स्लीपचं पण काही लोक रात्री जागतात, सकाळी झोपतात, तर काही सकाळी झोपत नाहीत, रात्री झोपतात. तर हे कोणता पॅटर्न बरा असेल? म्हणजे ह्याच्यावर बराच रिसर्च चालू आहे. असं म्हणता येईल की येस, इन जनरल जे म्हणतंय की रात्रीची झोप महत्त्वाची आहे, पण थोडा अजून काही रिसर्च आला जिथे अशी कॉन्सेप्ट आहे की काही लोक डिफॉल्ट वायरिंग अशी असते ब्रेनमध्ये की रात्रीची झोप त्यांना येत नाही आणि दिवसा झोप, म्हणजे रात्री ॲक्टिव्ह असतो ब्रेन आणि दिवसाला डाऊन असतं थोडंसं. सो हे सगळं अजून रिसर्च चालू आहे, बट इन जनरल असं म्हणता येईल की रात्री झोपणं खूप गरजेचं आहे. स्पेशली 10 ते 2मध्ये 10 PM to 2 AM ही जी झोप आहे, म्हणजे 10च्या आधी झोपलं पाहिजे आयडियली. ओके. सो ते खूप महत्त्वाचं आहे. ओके, स्लीप झालं आपलं. आता डाएट. सो डाएटमध्ये असं आहे की आता बरीच लोक विचारतात की काय पथ्य आहेत का, हे नाही खाल्लं पाहिजे, ते नाही खाल्लं पाहिजे, असं काय आहे का? पण त्यापेक्षा जी एक जनरल ॲडवाईस आहे की जंक फूड कमी, फास्ट फूड कमी, प्रोसेस्ड फूड कमी. म्हणजे जितकं तुम्ही नॅचरल फॉर्ममध्ये जेवण कराल तेवढं चांगलं आणि व्हरायटी जेवढी जास्त असेल तेवढं चांगलं. व्हेज खा, नॉनव्हेज खा, काही खा. ओके, व्हेज नॉनव्हेज दोन्ही बेनिफिट. ॲब्सोल्युटली. वेगवेगळे न्यूट्रिएंट्स मिळणं गरजेचं आहे. वेगवेगळे व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मीट, सगळ्या प्रकारचे प्रोटीन्स मिळणं, हे सगळे महत्त्वाचं आहे एकत्र. ओके. तर मॅम, हे काही लोक डाएट म्हणजे काय वेट लॉस करण्यासाठी डाएट करतात, तर नाश्ता एकदम स्किप करून टाकतात, जेवण खूप कमी करतात. तर हे राईट आहे का रॉंग? हे प्रॉपर कन्सल्टेशनने जर केलं तर इट कॅन बी डन व्हेरी राईट. न्यूट्रिशनिस्टला कन्सल्ट करून केलं पाहिजे. प्रॉपर सगळे न्यूट्रिएंट्स मिळत आहेत का, म्हणजे असं नको की कमी जेवतोय मग आता चक्कर येत आहेत किंवा काम करायला जमत नाही, कारण न्यूट्रिएंट्स कमी झाले तरी पण स्ट्रेस वाढतो. सगळ्यात कॉमन एक्झाम्पल आहे की B12 आणि व्हिटॅमिन D हे 2 व्हिटॅमिन्स बऱ्याच लोकांमध्ये कमी असतात आणि त्याच्यामुळे डिप्रेशन आणि एन्झायटी असे आजार निर्माण होतात. ओके. मग मॅम, हे एन्झायटीसाठी लोक अँटी एन्झायटी टॅबलेट्स घेतात, तर त्याचा काय इफेक्ट होतं? त्याचा खरंच काही म्हणजे बॉडीला बेनिफिट भेटतं किंवा त्याचं काही साईड इफेक्ट आणि प्रॉब्लेम्स येतात? सो अँटी एन्झायटी स्वतःहून घेणं चुकीचं आहे, कारण हे जे आपण मुद्दा काढला होता की सवय लागते काही गोळ्यांची, तर त्यात काही क्विक रिलीफ मेडिसिन्स असतात की लगेच घेतल्या बरं वाटतं आणि अगदीच रिलॅक्स आणि शांत असं वाटतं काही अँटी एन्झायटी मेडिसिन्सनी. सो ते लॉंग टर्म घेतले तर त्यांची सवय लागू शकते. सो त्याबद्दल आपल्याला सायकॅट्रिस्टशी कन्सल्ट करणं, अप्रोप्रिएट कुठली मेडिसिन आहे आणि रूट कॉज काय एन्झायटीचं ते थेरपीमध्ये ॲड्रेस करणं, हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके. तर मॅम, आता मी अजून एक कॉमन प्रश्न विचार की कॉमन लोकांनी आपल्या डेली लाईफमध्ये काय काय गोष्टी बदलाव्या किंवा काय रुटीन आणावं ज्याने त्यांच्या मेंटल आणि इमोशनल हेल्थ बॅलन्स राहील आणि अशा स्ट्रेस, एन्झायटी किंवा डिप्रेशनच्या लेवलवरती ते नाही जाणार? सो आपला जो 3रा पॉईंट राहिला, स्लीप आणि डाएट आपण कव्हर केलं आणि एक्सरसाइज. ओके, येस, एक्सरसाइज आपलं राहिलं. सो एक्सरसाइज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कुठल्याही प्रकारची करा, 5 days a week
3 to 5 डेज अ वीक पण चालेल. रोजच केली पाहिजे असं पण नाही की 7ही दिवस तुम्ही रोज. खूप जणांना असतं की माझं 2-3 दिवस होतं मग सुटून जातं, म्हणून मी करतच नाही. करतच नाहीत. येस. मग ठीक आहे, आठवड्यातनं 3 दिवस केली तरी खूप आहे. पण असं म्हणतात की डेली करायला पाहिजे तेव्हाच त्याचा बेनिफिट होतं. 1-2 दिवस आड केला की ते आपल्याला बेनिफिट होत नाही त्याचा. असं काही नाही आहे. नाही. आपण असं बघितलं की साधारण महिन्यातनं 30 दिवस आहे, त्याच्यातले आपण 15 दिवस केलं आणि 15 नाही केलं, तर असं नाही आहे की त्याचा काहीच फायदा नाही आहे. प्रत्येक गोष्ट एव्हरीथिंग ॲड्स अप. सो तुम्ही एक्सरसाइज करा, चांगलं डाएट. असं नाही म्हणत आपण की मी एकदा जंक फूड खाल्लं म्हणून मी इतकं चांगलं खाल्लं बाकीचे दिवस तर त्याचा उपयोग नाही आहे. प्रत्येक गोष्ट ॲडअप होते. सो तुम्ही 3 दिवस करा, 5 दिवस करा, डेली करा, डेली जमत असेल तर. आणि अशी काहीतरी एक्सरसाइज निवडा की ज्याच्यात जी तुम्हाला मोर कन्सिस्टन्सीनी करता येईल. सोपी एक्सरसाइज निवडा. ओके. म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे एखाद्या नॉर्मल व्यक्तीने आपल्या लाईफमध्ये, डेली लाईफमध्ये डाएट, एक्सरसाइज अँड स्लीप हे 3च गोष्ट मेंटेन केल्या पाहिजे, म्हणजे त्यांची मेंटल आणि इमोशनल हेल्थ बॅलन्स्ड राहील. हो. आणि शेवटचं म्हणजे की जे स्ट्रेस येणारच असं अवॉइडेबल नाही आहे. आपण प्रत्येकजण काही ना काही करत असतो. आपण बाहेर वर्किंग प्रोफेशनल असो किंवा घरी असो, काही ना काही स्ट्रेस येतच. कोणतरी आजारी पडतं, कोणाचं काय होतं, आपण स्वतः आजारी पडतो. सो स्ट्रेस येणार आहे. ते स्ट्रेसला कसं वेळोवेळी हँडल करायचं, कोणतरी आपलं चांगलं सपोर्ट सिस्टम क्रिएट करून, मैत्रिणी असू द्या, फ्रेंड्स असू द्या, तुमचे रिलेटिव्स असू द्या ज्यांच्याशी तुम्ही बोलताय, घरचे असू दे, कोणी असू दे, जे तुम्ही शेअर करताय तुमचे इमोशन्स, बोलता येत आहेत तुम्हाला की मला असा त्रास होतो आहे किंवा काय. नुसतं बोलूनसुद्धा हलकं वाटतं. आणि नाही वाटलं तर मग तुम्ही नक्कीच थेरपिस्टकडे जा. असं काही नाही की तुम्ही एकदा सुरू केलं तर तुम्ही वर्षभर केलं पाहिजे किंवा काय. तुम्हाला फ्यू सेशन्समध्ये 4 ते 6 सेशन्समध्ये बरं वाटलं तर 4 ते 6 सेशन्स घेऊन ते स्ट्रेस कमी करून टाका. ते साठवून ठेवायचं नाही आहे. मग ते साठवून सगळ्या गोष्टी वाढतात. सो ते साठवून देऊ नका, हे महत्त्वाचं आहे. ओके. तर मॅम आपल्याला इमोशनल EQ आणि IQ ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि दोन्हीला कसं आपण मेंटेन केलं पाहिजे? सो IQ आपण जे म्हणतो विच इज बुद्धिमत्ता. येस. साध्या शब्दात. आणि बुद्धिमत्ता जी आहे ती आपल्याला बाय डिफॉल्ट जी मिळते, जन्मतः आपल्याला दिली जाते. आपण आता ते जेनेटिक्स थ्रू येऊ दे किंवा आपली जशी प्रेग्नन्सीची जे 9 महिने जातात, म्हणजे आईचं जे काही न्यूट्रिशन असेल, आईची मेंटल हेल्थ कशी असेल, त्या सगळ्या गोष्टींवर ठरतं की IQ काय असेल. म्हणजे बुद्धिमत्ता ती मोजता येते आपल्याला. तर आपण वेळोवेळी ते वयाप्रमाणे, सो इट इज रिलेटेड की 1 वर्षाच्या बाळाची, 2 वर्षाच्या बाळाची, 15 वर्षाच्या मुलाची किती बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी स्केल्स आहे मोजण्यासाठी. आता दुसरा आहे EQ विच इज इमोशनल क्वोशंट, म्हणजे भावनिक हे किती आहे. तर ती वाढवता येते. बुद्धिमत्ता वाढवता येत नाही. बुद्धिमत्ता जेवढी असेल तेवढीच असणार आहे आपली. ज्या वेनी वाढणार आहे त्याला काही गोळ्या काही देऊन वाढवता येत नाही. जेवढा जास्त तुमचा लर्निंग एन्व्हायरमेंट चांगला असेल ते तुम्हाला भेटेल. बट अदर दॅन आपल्याला वाढवता येत नाही. कुठलीही गोळी, उपचार, इंजेक्शन, कुठलंही ट्रीटमेंट, ब्रेन स्टिम्युलेशन टेक्निक्स कशानेही वाढवता येत नाही. म्हणजे हे जे स्कूलमध्ये काही मुलं खूप हुशार असतात, काही वीक असतात, ते जेनेटिकलीच आहेत ते तसे, किंवा त्यांच्या फॅमिली एन्व्हायरमेंटमध्ये. हो. सो ते आपल्याला नाही चेंज करता येत. बरीच लोक येतात त्या आशेने की काहीतरी होईल, मोठ्या शहरात आल्यावर, पुण्यात आल्यावर, मोठ्या हॉस्पिटलमध्ये आल्यावर आपल्याला काहीतरी करता येईल. पण असं आपल्याला बुद्धिमत्ता नाही वाढवता येत. नंतर प्रत्येकाने ज्याची जास्त त्यांनी अजून जास्त केली असती, ज्याची कमी आहे त्यांनी वाढवली असती, आणि ज्याची जास्त आहे त्यांनी जास्त करत गेले असते. पण EQ वाढवता येतं आपल्याला. सो EQ म्हणजे इमोशनल क्वोशंट, जे शिकण्यासारखं आहे की आपण आपल्या भावना स्वतः ओळखणं, समोरच्याच्या भावना ओळखता येणं, स्वतःच्या भावना मॅनेज करता येणं, इमोशनल रेग्युलेशन करता येणं, की किती राग आला पाहिजे मला ह्या गोष्टीवर, हे राग योग्य आहे का, किती वेळ राहतो हा राग, टिकतो. सो इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन किती वेळ राहतो आणि त्याचा इफेक्ट कसा होतो, म्हणजे मी कसं रिॲक्ट करतो, ते राग कसा व्यक्त करतो,
हे सगळं इमोशनल रेग्युलेशनमध्ये येतं. म्हणजे हे सगळं आपण हँडल करू शकतात. येस. आणि जर नसेल येत तर शिकू शकतं. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा काउन्सिलिंग, थेरपी आणि EQ बद्दल आपण वाचणं आणि बघणं. म्हणजे EQ मेनली आपल्या एन्व्हायरमेंटमधून पण आपल्याला भेटतंच. म्हणजे की घरी आई वडील तुम्हाला कसं सांगतायत, शांत करतायत किंवा ते कसं रिॲक्ट करतायत तेच बघून आपण शिकतात की अच्छा काही झालं तर कसं रिॲक्ट करायचं. ते ओरडतायत म्हणून आपण पण कोणासोबत काही झालं की ओरडणार. म्हणजे हे मेनली स्टार्ट होतं आपल्या घरातूनच. हो, बऱ्याचदा पेरेंट्स मुलांना घेऊन येतात की हा खूप रागीट आहे आणि मग विचारल्यावर अच्छा बरं घरी कोण रागीट आहे? नाही, आम्ही सगळेच रागीट आहोत. सो त्या मुलांनी तेच बघितलं की राग आला की आरडाओरडा करायचा, फेकाफेक करायची, मोठ्याने बोलायचं. मग तो तेच करतोय, पण पेरेंट्सना वाटतं की मुलांनी नाही केलं पाहिजे. हां, पेरेंट्स म्हणतात की त्याची चूक आहे, तो असा वागतोय. नाही, पण ते तुमचंच बघून शिकला आहे, म्हणून त्याच्यात त्या मुलाची काहीच चूक नाही आहे. आणि तिथे मग पेरेंट्सना एज्युकेट करणं महत्त्वाचं आहे. त्यांचं स्वतःचा EQ वाढवणं गरजेचं आहे. मुलं आपोआपच शिकतील. ओके मॅम, आता तुम्ही प्रेग्नन्सीचा विषय काढला तर त्यातूनच मी विचारेल की प्रेग्नन्सीनंतरसुद्धा खूप महिलांना इमोशनली ते स्टेबल नाही राहत, तर त्याबद्दल काही सांगा आम्हाला. ओके. सो हा सुद्धा एक कॉमन इश्यू आहे की जवळजवळ एक 20% महिलांना थोडाफार त्रास होऊ शकतो. आणि जसं बऱ्याच महिलांनी एक्सपिरियन्स केलं असेल की पिरियड्सच्या जस्ट आधी, एखादा आठवडा आधी, 2 आठवड्या आधी थोडंसं इमोशनल डिस्टर्बन्स सुरू होतो. जिथे पटकन रडू येणं, पटकन राग येणं, चिडचिड होणं थोडीशी, किंवा अंग दुखणं सुरू होतो, फिजिकल सिम्पटम्स होतात थोडेसे, छातीत जड वाटतं, डोक्यात जड वाटतं, हातपाय थोडे जड होतात. सो हे हॉर्मोन्सचा इफेक्ट आहे. आणि हा हॉर्मोन्सचा इफेक्ट सायंटिस्टनी परत स्टडी केलेला आहे आणि माहिती आहे की ब्रेनमध्ये ॲक्च्युअल चेंजेस दिसतात. ओके. इथपर्यंत म्हणजे मोठा इफेक्ट आहे. असं नाही की मुलगी नुसतं पिरियड्सचं काहीतरी नाटक करते. म्हणजे बऱ्याचदा ते चिडवलं जातं की पिरियडचं नाव घेऊन तुम्ही सुट्टी मारतायत, पोट दुखतं म्हणतायत, घरी बसतायत, तर ते खरं होतं, तसं खरं होतं. आणि हा आता इमॅजिन करा की हा जो हॉर्मोन आहे हे कितीतरी पट प्रेग्नन्सीमध्ये वाढतो. ओके. आणि वाढत जातो तेव्हा काही होत नाही, किंवा काही जणांना सुरू होऊ शकतं, प्रेग्नन्सीच्या वेळेला सुद्धा सुरू होऊ शकतं डिप्रेशन, एन्झायटी असे त्रास. म्हणजे हे इमोशनल त्रासच आपण म्हणूयात त्यांना. किंवा जेव्हा डिलिव्हरी होते त्याच्या जस्ट नंतर हा हॉर्मोनचा लेवल सडनली ड्रॉप होतो अचानक. म्हणजे असं बघा की ते 10,000 व्हॅल्यू आहे त्याची आणि सडनली त्याची व्हॅल्यू 10 आली, तर ते खूपच इम्बॅलन्स आलं डायरेक्ट. येस. तर त्याच्यामुळे ते गडबड होते. बऱ्याचदा ते प्रेग्नन्सीच्या जस्ट नंतर सुरू होतं. एनिवेअर लगेचच सुरू होऊ शकतं, 1 आठवडा 2 आठवड्यानंतर, किंवा थोडं रेअर आहे की काही महिन्यांनी सुद्धा हे सुरू होतं. तिथे महिलांना सपोर्ट देणं, फॅमिली सपोर्ट चांगला असेल तर ही शक्यता कमी असते. प्रेग्नन्सीमध्ये झालेले कॉम्प्लिकेशन्स कमी असतील तर. आणि जर ते फॅमिलीमध्ये सांभाळता नाही आलं तर त्याच्यासाठी कोणाला कन्सल्ट केलं पाहिजे? सो परत ह्याचा उपचार सायकायट्रिस्टकडे. सिम्पल बेबी ब्लूज आपण म्हणतो ते असतील तर काउन्सिलिंगनी बरं होऊ शकतं. त्याची इंटेन्सिटी, परत हे इंटेन्सिटीवर अवलंबून राहणार. आणि माझं असं स्ट्रॉंगली मत आहे की जेव्हा मला असं वाटतं की एखाद्याला मेडिसिन्सची गरज नाही आहे तर मी नक्की म्हणते की मेडिसिन्स नको, आपण फक्त थेरपीचा विचार करू, मी रेफर करते. तसंच सायकॉलॉजिस्टसुद्धा माझे जे ओळखीचे आहेत त्यांना जेव्हा वाटतं की मेडिसिन्सची गरज आहे तेव्हा ते लगेचच माझ्याकडे रेफर करतात. सो हे कॉम्प्लिमेंटरी असायला पाहिजे. फ्रेंड्स असले पाहिजे सायकॉलॉजिस्ट आणि सायकायट्रिस्ट. ते विपरीत नाही आहे की सायकॉलॉजिस्ट म्हणत आहे कधी कधी की नाही गोळ्या बंद केले पाहिजे, गोळ्या चांगले नाही. सो हे ऑपोजिट अप्रोच झाला. किंवा मी म्हणणार की नाही नुसतं गोळ्या घेतले पाहिजे, थेरपीची काही गरज नाही, थेरपिस्ट युजलेस आहे. येस. सो असं नको आहे. हे वेल इस्टॅब्लिश्ड आहे. सगळं रिसर्च हेच म्हणतं की दोन्ही अप्रोचेस सोबत कॉम्प्लिमेंटरी आपल्याला वापरायला पाहिजे. ओके. मग मॅम आता मी विचार की आज म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की काही लोक आपण म्हणतात इंट्रोवर्ट आहेत, काही लोक एक्स्ट्रोवर्ट आहेत, काही लोक स्वतःचे भावना खूप चांगल्या प्रकारे व्यक्त करतात,
किंवा काही लोक आपल्यासमोर खूप हसत खेळत राहतात, पण त्यांच्या मनात कधी कधी खूप काही चालू असतं जे ते कोणाला समोर सांगत नाहीत, दाखवत नाहीत आणि ते खूप दाबून ठेवतात स्वतःच्या इमोशन्सला. मग ज्या वेळेस त्यांचे इमोशन्स बाहेर पडतात ना, ते सांभाळू शकत नाहीत स्वतःला. तर हे असं असेल तर ते कसं हँडल केलं पाहिजे? सो हे परत असाच प्रश्न आहे की इमोशन रेग्युलेशन शिकलो नाही, फक्त दाबायला शिकलो, ज्याला सप्रेशन आपण म्हणतो, की इमोशन्स फक्त दाबून ठेवायचे आतमध्ये, कोणाला सांगायचे नाही, बिकॉज वेरियस रिझन जे आपण म्हणलो की वीकनेस समजलं जातं, किंवा तुला जमत नाही, किंवा सारखी रडते, रडकी आहे, सारखी सांगत राहते की हे झालं ते झालं, म्हणून ते सांगायचंच बंद करून टाकतात. सो असं बरेच लोक मग ते हाईड करायचा प्रयत्न करतात, लपून ठेवतात. आणि मग जेव्हा ते भरतं आतमध्ये, जेव्हा सहन होत नाही तेव्हा सगळं बाहेर पडतं. सो ह्याला आपण कॉम्पन्सेट होत राहतं ते, आणि मग डिकॉम्पन्सेशन होतं सडनली, असं म्हणता येईल की ते सगळं एकदम व्हॉल्कॅनोसारखं बाहेर येतं. तर मॅम तशा व्यक्तींना आपण कसं अप्रोच केलं पाहिजे, त्यांना कशी हेल्प केली पाहिजे ॲज अ नॉर्मल आम्ही फ्रेंड्स किंवा फॅमिली म्हणून? सो हे खूप महत्त्वाचं आहे की आधी स्वतःला अवेअर करा की मेंटल हेल्थ काय आहे, कोणाकडे गेलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला समोरच्याला समजावता येईल. जेव्हा तुम्हालाच स्वतःला डाऊट असतात की आज हा प्रश्न स्वतःला विचारा की जेव्हा मला त्रास होईल तेव्हा मी जाणार का थेरपिस्टकडे, सायकायट्रिस्टकडे, मी स्वतः जाणार का, आणि मी केव्हा जाणार, की कुठपर्यंत, कुठवर मी थांबणार. जेव्हा तुम्ही स्वतःच तयार नाही तेव्हा तुम्ही कोणालाच मदत करू शकत नाही, तुम्ही समोरच्याला कन्व्हिन्स करू शकत नाही की तू जा. राईट. स्वतः जोपर्यंत वाटत नाही की हां आपण कन्सल्ट केलं पाहिजे एका सायकॅट्रिस्टला, तोपर्यंत आपण समोरच्याला पण हेल्प नाहीच करू शकणार. बरीच लोक येऊन विचारतात की तुम्हाला स्वतःला डिप्रेशन येत नाही का, इतक्या लोकांशी बोलून. हो, मला तोच प्रश्न आला होता की ॲज अ सायकॅट्रिस्ट तुमच्याकडे खूप पेशंट असतील तसे, पण तुम्हाला जेव्हा स्ट्रेस या एन्झायटी होते तुम्ही कसं हँडल करता? सो हा प्रश्न मला, हा मुद्दाम आणायचा आहे मला इथे, कारण आय डोंट थिंक ऑन कॅमेरा कोणी बोलतं की जेव्हा मला गरज पडते मी सुद्धा थेरपीला जाते. ओके, म्हणजे तुम्ही ॲज अ सायकॅट्रिस्ट स्वतः सुद्धा जातात? येस, ॲब्सोल्युटली, आणि हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. माझे ओळखीचे जेवढे थेरपिस्ट आहेत ते सुद्धा स्वतःसाठी थेरपी घेतात. कसं होतं, इतकं सोपं आहे की आयुष्यात गोष्टी घडल्या नाहीत असं नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात गोष्टी घडल्या आहेत. समोर एक पेशंट येतो आणि सिमिलर स्टोरी सांगतो जे तुम्हाला रिलेट होते, मध्ये ट्रिगर होतं, तुम्हाला आठवतं की तुमच्या आयुष्यात असं घडलं आणि तुम्हालाच नाही माहिती ह्याचं सोल्युशन, तुम्ही ह्याला काय मदत करणार. राईट. सो 2 प्रकारे असते थेरपी. एक असते की सुपरविजन सेशन्स आम्ही म्हणतो ह्यांना. ओके. की माझ्याकडे हा पेशंट आला आहे, मला हा प्रॉब्लेम हँडल नाही करता येत, मला सोल्युशन सुचत नाही आहे ह्या पेशंटसाठी, आणि दुसरं आहे की मला स्वतःलाच त्रास होतो ह्या गोष्टीचा, माझ्या आयुष्यातच असं घडलेलं आहे. सो यू टेक थेरपी, यू रिझॉल्व दोज इश्यूज. मी असं नेहमी म्हणते की पेशंटला मदत करता तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला स्वतःला मदत करता आली असेल. तुमचे स्वतःचे इश्यूज जेवढे रिझॉल्व होतील, तुमची स्वतःची ग्रोथ जेवढी होईल सातत्याने, तेवढं तुम्हाला मदत करता येईल. मग जसं आता तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे जर एखादा व्यक्ती आला, तो स्वतःची प्रॉब्लेम सांगतोय आणि तुम्ही ते रिलेट करू शकतात. आता तुम्हालाच माहीत नाही त्याला काय सांगावं, तर तुम्ही त्या पेशंटला काय सांगता किंवा कसं हँडल करता? तर अशा वेळी पेशंटची ऑनेस्टी ठेवणं गरजेचं आहे. येस, पर्सनल शेअरिंग बद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगळी मतं आहेत, पण पर्सनल शेअरिंग न करता सुद्धा पेशंटला सांगणं की ठीक आहे, मला तुझं प्रॉब्लेम समजतं आहे. मेन थिंग पहिल्या काही सेशन्समध्ये ॲटलीस्ट सायकॅट्रीमध्ये प्रॉब्लेम समजून घेणं व्यवस्थित, डिटेलमध्ये एम्पथाईज करणं, म्हणजे समोरच्याच्या इमोशन्सना समजणं की हो तुला असं वाटतंय तसं वाटतंय. त्याला जे आपण म्हणतो की एक EQचा आपण पहिला भाग जे म्हणतो की स्वतःचे इमोशन समजून घेणं आणि समोरच्याचे समजून घेणं, हे पहिले 2 भाग आहेत. तेवढं झालं पहिल्या काही सेशन्समध्ये तरी पेशंटला खूप रिलीफ भेटतं की पहिल्यांदा कोणाला तरी माझा प्रॉब्लेम समजतोय. हे एक मुद्दा खूप छान सांगितला तुम्ही की एम्पॅथी. पेशंट आला की त्याला वाटतं की डॉक्टरनं आधी माझं समजून घ्यावं, डायरेक्ट तुला हे झालं, हे गोळी घे, हे थेरपी घे आणि जा. त्यांना तसं नाही, त्यांना टाईम पाहिजे की तुम्ही
10-15 मिनिट किंवा अर्धा एक तास थांबा माझ्यासोबत, माझं ऐका, माझं रडगाणं ऐका की मला काय झालं आहे काय नाही, आणि मग मला सांगा की मला नेमकं काय पाहिजे. मग तेव्हा पेशंटला वाटतं की हो, ह्यांना मी सगळं सांगितलं आहे आणि त्याच्यावरती ते मला उपचार सांगतायत. अदरवाईज त्यांना वाटतं की नाही, ह्यांनी फक्त 2-3 मिनिट उगं विचारलं काय झालं काय नाही आणि गोळ्या दिल्या. तर सायकायट्री अशी फील्ड आहे की तुम्ही नाही नुसतं गोळ्या नाही देऊ शकत 5 मिनटं पेशंट बघून. आहेत तसं पण करणारी लोकं आहेत, कारण लोडच एवढा आहे, सायकायट्रिस्ट एवढे कमी आहेत आणि त्यातल्या त्यात मग सगळ्यांना फेमस वेल नोन सायकायट्रिस्ट अशाकडे जायचं असतं, जिथे मग ते सायकायट्रिस्ट एका दिवसात 100-200 पेशंट बघतायत. तर मग प्रत्येक पेशंटला 5 ते 10 मिनटं मॅक्सिमम दिले जातात. ओके. सो हा आपापला पॅटर्न आहे वर्किंगचा. माझा पॅटर्न आहे की येस, मी कमीत कमी 30 ते 40 मिनटं प्रत्येक पेशंटला देते, जेणेकरून मी मॅक्सिमम दिवसाला 10 ते 15 पेशंट बघू शकते, कन्सिडरिंग की मी 8 ते 10 तास काम करणार. आणि तेवढीच बँडविड्थ असते, म्हणजे इमोशनल बँडविड्थ पण खूप लागते की तुम्हाला प्रत्येक पेशंटचे इमोशन समजून त्याला एम्पथाईज करून तुम्हाला पुढे जायचं आहे. म्हणजे ह्यात असं म्हणता येईल का की एखादं जर काही प्रॉब्लेम झाली आहे बीपीचा, शुगरचा, तर त्याला आपण ब्लड टेस्ट वगैरे करायला हे टेस्ट वगैरेसाठी टाईम देतो त्याला, पण ह्या गोष्टीमध्ये मेंटल प्रॉब्लेममध्ये तुम्हाला त्याला ऐकण्यात टाईम द्यावं लागतं. हे त्यांचं ब्लड टेस्ट किंवा हे कंपॅरिझन होऊ शकेल. करेक्ट, ॲब्सोल्युटली. सो जे काय आहे ते क्लिनिकमध्ये आहे असं तुम्ही म्हणू शकता, की जे काय तपासणी होती आहे मेंटल ते क्लिनिकमध्ये होती आहे मोस्ट ऑफ द टाइम्स. येस, काही वेळेला आपल्याला जर असं वाटलं की हां, काही जसं विटॅमिन डेफिशियन्सी असेल, थायरॉईड इश्यू असेल, ते शुगर कमी जास्त असेल, तर त्याचेही इफेक्ट पडतात डिप्रेशन आणि एन्झायटीवर. सो ते आपण तपासून घेतो. बट मोस्ट जे काही इव्हॅल्युएशन, एक्झॅमिनेशन आहे ते क्लिनिकमध्ये होतं. बॉडी लँग्वेज म्हणा, जे काय बोलतायत, एक्सप्लोअर करणं, प्रश्न विचारणं, ह्याच्यातनंच कळतं एक्झॅक्टली काय झालं आहे. ओके, दॅट इज द म्हणजे तुमचं काही टेस्ट वगैरे ते आहेत, राईट? ओके मॅम, तुम्ही इथे आलात त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आमचे खूप सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले आणि आमच्या दर्शकांना पण हे सगळं खूप आवडलं असेल आणि त्यांच्या सर्व प्रश्नांचे सुद्धा उत्तर त्यांना भेटलेच असतील. तर मॅम, इथं येण्याबद्दल खूप थँक्यू मला बोलवण्याबद्दल. आणि खूप सहजपणे आणि खूप व्यवस्थित तुम्ही प्रश्न विचारलेत मला आणि होपफुली हे खूप मदत करेल. शेवटचं एक सांगीन ॲज अ टेक अवे मेसेज की सगळेजण जेव्हा त्रास होतो तेव्हा घाबरू नका. तुम्हाला एक पहिलं सायकायट्रिस्ट, पहिलं थेरपिस्ट जमलं नाही तर दुसरीकडे जा, तिसरीकडे जा, चौथीकडे जा. थांबू नका. जसं तुम्ही मेडिकलसाठी ओपिनियन्स घेतात तसंच सायकायट्री, मेंटल हेल्थसाठी पण वेगवेगळ्या डॉक्टरांचे, थेरपिस्टचे ओपिनियन घ्या. इथे आपण फिट असा एक हे वापरतो की थेरपिस्ट आणि क्लायंटमध्ये फिट असला पाहिजे, गुडनेस ऑफ फिट. ओके. सो प्रत्येकाला प्रत्येकाचा अप्रोच आवडेल असं नाही. आणि ह्याच्यासाठी जे कोणी थेरपिस्ट आणि सायकायट्रिस्ट आहे त्यांनीसुद्धा ऑफेन्स घ्यायला नाही पाहिजे की हे फिट नाही झालं पेशंट, माझ्या अप्रोचला फिट नाही झालं, इतकं सोपं आहे, ठीक आहे, ते दुसरीकडे जातील. आणि इतकं मोकळ्यापणे तुम्ही पेशंटला पण सांगता यायला पाहिजे की ओके, तुम्ही दुसरीकडे जा, तिथे जाऊन तुम्हाला बरं वाटेल तरीही चालेल. ओके, म्हणजे हेच की आपण स्वतःवरती गिवअप नाही केलं पाहिजे. जर एका डॉक्टरकडे नाही जमलं तर दुसरीकडे जा. तुम्ही 10 दगडं मारताल तर एक कुठेतरी जाऊन लागेल, पण लागेल. म्हणून आता शेवटी मी हेच म्हणेल की मित्रांनो, तुम्ही स्वतःच्या हेल्थवरती ध्यान द्या आणि जसं मॅमनं सांगितलं, लाईफस्टाईल, डाएट आणि एक्सरसाइज हे 3 रोज तुम्ही मेंटेन ठेवा. त्याने तुमचं मेंटल आणि इमोशनल वेलनेस खूप प्रकारे बॅलन्स्ड राहील. तर मित्रांनो, आजचा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू.